सातारा तालुक्यामधील नागठाणे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली। ती म्हणजे नागठाणे जवळच्या चाहूर परिसरामध्ये असणारं रवळेश्वराचे मंदिर एका रात्रीत बांधून ग्रामस्थांनी आपला अनोखा संकल्प पूर्ण केलाय। नागठाणे गावापासून काही अंतरावरच झाडाझुडपात स्वयंभू महादेवाचा अवतार असणाऱ्या रवळेश्वराची उघड्यावर असणारी मूर्ती गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळते। गावामधील अनेक ग्रामस्थ या देवाच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात। याविषयी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या मूर्तीसाठी एक मंदिर बांधण्याचं नियोजित केलं आणि ते सुद्धा एका रात्रीत त्यांनी बांधून पूर्ण केलं। ही ऐकीव आख्यायिका अशी आहे की हे मंदिर पांडवकालीन जुन्या प्रकारची मूर्ती तिथे एका झुडपाखाली ठेवलेली होती आणि पूर्वज आमचे असे सांगत होते की हे मंदिर एका रात्रीत पूर्णत्वास आलं किंवा केलं तर गावात रोगराई किंवा इतर काही समस्या निर्माण होणार नाहीत, त्याच्यापासून गावाचं संरक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि त्याच्याबरोबर पंचक्रोशीतील सुद्धा सर्वांचं रक्षण होऊ शकतं। तर त्याचे बरेचसे प्रयत्न केले गेले पण ते कुणाला सफल झालेले नाहीत। म्हणून एक आम्ही हाती संकल्प घेतला, आपणच हे करूया, एका रात्रीत मंदिर पूर्ण करायचं। तर तो प्रयत्न आम्ही केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवस मावळल्यानंतर त्याची सुरुवात करायची होती। अगदी कृष्णेचं पाणीसुद्धा आणून ते मंदिर बांधायचं असं सुद्धा होतं त्याच्यात आख्यायिकेमध्ये। तर तसा आम्ही प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वीरित्या आम्ही पार पाडलेला आहे। ठरल्यानुसार काल संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास या मंदिराच्या पायाभरणीला सुरुवात झाली आणि नागठाणेसह पंचक्रोशीमधील 500 ग्रामस्थांनी एकत्रित येऊन मंदिराची एका रात्रीत उभारणी केली। हे मंदिर बांधत असताना रात्रभर होम हवन करत रवळेश्वराची सकाळी आरती झाली आणि देवाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। ग्रामस्थांनी हा अनोखा संकल्प एका रात्रीत पूर्ण केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे। रवळेश्वर मंदिर आम्ही एका रात्रीत बांधलं पण गंमत अशी झाली की थोडीशी मनात एक भीती होती। ह्याच्या पाठीमागं पण भरपूर जणांनी प्रयत्न केला होता पण त्यांना ते कोणत्या तरी कारणास्तव त्यांना ते जमलं नाही। पण आमच्या गावातले ग्रामस्थ आम्ही सर्वजण एकवटलो आणि गावातील गणेशोत्सव मंडळी होती ती पण एकत्र आली आणि सर्वांनी आम्ही एक पण केलं की काय नाही, आपण एका रात्रीत हे मंदिर बांधायचंच। आणि त्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली। 400 ते 500 मुलं आणि जुने जाणते ग्रामस्थ असे सर्वांची मदत आम्हाला ह्यात मिळाली। काम करताना आम्हाला JCB मशीन एक लागलं होतं, 4-5 ट्रॅक्टर होते आणि श्रमदान खूप केलं। मुलांनी श्रमदान केल्यामुळं हे एका रात्रीत मंदिर बांधू शकलो, अन्यथा हे मंदिर आम्ही बांधू शकलो नसतो। श्रमदानाचं महत्त्व काय असतं ते आम्हाला ह्या मंदिराच्या कृतीतनं आम्हाला कळालेलं आहे।